स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या वार आहे मंगळवार आणि उद्या आहे पितृपक्षातील इंदिरा एकादशी। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या देवांना समर्पित केला जातो। त्याचप्रमाणे मंगळवार हा माता लक्ष्मीला आणि मारुतीला समर्पित केला जातो। तसेच उद्या एकादशी आहे। एकादशी ही भगवान विष्णू समर्पित असते आणि ही एकादशी पितृपक्षामध्ये आल्यामुळे आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच आपल्या पितरांचा सुद्धा स्मरण करायचं आहे। यामुळे आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होईल। ही इंदिरा एकादशी जी आहे ती फक्त वर्षातून एकदाच येते आणि यामुळे ही एकादशी जी आहे ती खूप महत्त्वाची मानली जाते। अशा विशिष्ट तिथीला जर आपण आपल्या घरामध्ये काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला 100% फळ प्राप्त होत असतं। असाच एक उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मी 2 लवंगांचा सांगणार आहे। हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर केला तर तुमच्या घरातल्या सर्व अडचणी, संकट, दोष दूर होतील। त्यासोबतच प्रखर पितृदोष देखील तुमचा दूर होईल आणि यामुळे तुमचे 7 पिढ्यांचा दारिद्र्य देखील नष्ट होईल। असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि सर्वात अगोदर तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। जर आपल्याला काही नजर दोष लागलेली असेल किंवा कुठल्या प्रकारचे दोष असेल, करणी बाधा जर आपल्याला जर लागलेले असेल तर अशा वेळी आपण कोणतेही महत्त्वाचं काम हाती घेतलं तर ते काम आपलं पूर्ण होत नाही। कितीही तुम्ही मेहनत केली, कितीही कष्ट केले आणि कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा ते काम आपल्या हातून पूर्ण होत नाही। जर काही दोष, नजर दोष, करणी बाधा झालेली असेल तर आपल्या मागे वारंवार संकट येत असतात। एकामागून एक संकट येत असतात। मग ही संकट काही आजारपणाची असू शकतात, अपघाताची पण ही संकट असू शकतात किंवा पैशांच्या सुद्धा अडचणी आपल्या मागे येऊ शकतात। यासारखे संकट जे आहे ते आपल्या मागे लागत असतात। तसेच जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असतं। पितृदोष असल्यामुळे घरात अनेक अडचणी निर्माण होत असतात। मुलांचे विवाह जुळत नाही, मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही, मुलं भरपूर शिकलेले असूनही त्यांना कुठलीही नोकरी प्राप्त होत नाही। वारंवार घरामध्ये पैशांचा अडचणी निर्माण होत असतात। आलेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही। कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा आपली महत्त्वाची कामं पूर्ण होत नाही। यासारख्या अडचणी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये किंवा आपल्या मागे लागलेले असतात। म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे, म्हणजे संध्याकाळी 7 नंतरून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात। आता ज्यांना रात्री करणं शक्य नाही त्यांनी सकाळी केला तरी चालेल, पण तुम्हाला मी हा उपाय करण्याचा एक योग्य वेळ सांगत आहे, तो म्हणजे रात्रीचा। तर तुम्हाला काय करायचं आहे, 3 लवंगा घ्यायच्या आहे। पहा, अखंड 3 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत। ज्या आपण मसाल्यामध्ये वापरतो त्याच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहे। त्याची फुलं जी पर्ण जी असतात ती शाबूत असावी। या लवंग असे खुटलेले तुटलेले नसावेत। अखंड 3 लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे 3 लवंग तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या घरातल्या मुलांवरून, मोठ्या माणसांवरून तुम्हाला उतरवून घ्यायचे आहे। 7 वेळा प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायचे आहे आणि उतरवत असताना तुम्हाला फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे। यानंतर तुम्हाला या 3 लवंगा तुमच्या देवघरावरून सुद्धा उतरवायच्या आहेत। आपल्या देवघराला सुद्धा दोष लागत असतात, नजर दोष लागत असतात। यामुळे आपल्या घराची प्रगती ही खुंटत चालते। जर देवघराला जर दोष लागला तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतात। यामुळे या 3 लवंगा आपल्याला आपल्या देवघरावरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत। यानंतर या लवंगा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत। 7 वेळा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरून उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला 5-6 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। कापूर घेता आणि तुम्ही भीमसेनी कापूर घ्या। भीमसेनी कापूर हा सर्वात जास्त चांगला मानला जातो। भीमसेनी कापूरमध्ये नकारात्मक शक्ती नष्ट करण्याची खूप जास्त शक्ती असते आणि यामुळे हा कापूर आपल्या घरामध्ये आपण जर जाळला तर घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते,
एक सकारात्मक ऊर्जा तयार होत असते। यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगत असते की तुम्ही जेव्हा पण घरामध्ये कापूर जाळतात त्यावेळेला तो भीमसेनी कापूर तुम्ही वापरायचा प्रयत्न करा। पण आता तुमच्याकडे भीमसेनी कापूर नाही तर मग तुम्ही इतर कुठलाही कापूर घेतला तरीसुद्धा चालेल। 5-6 तुम्हाला कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या वड्या तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत। यानंतर तुम्हाला त्या 3 लवंगा त्या कापरावरती ठेवायच्या आहेत आणि तो कापूर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून प्रज्वलित करायचा आहे। प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम जे आहे त्याचं तुम्हाला 1 वेळा पठण करायचं आहे। आता तुम्हाला वाचता लिहिता येत असेल तर तुम्ही आवर्जून तुम्हाला विनंती करेल की तुम्ही स्वतः त्याचं पठण करा। पण आता ज्यांना वाचता लिहिता येत नाही त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा चालेल आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करून हा उपाय तुम्हाला करायचा आहे। हा उपाय जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये करत आहे देवघरामध्ये, तेव्हा तुमच्या घरामध्ये एक का होईना देवीचा फोटो असावा। मग ती अन्नपूर्णा देवी असेल, माता लक्ष्मी असेल किंवा तुमची इतर कुलदैवत असेल, एक तरी देवीचा फोटो हा तुमच्या समोर असायला हवा आणि त्यासमोरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यानंतर तुमचे सर्व अडचणी, संकट, दोष, नजरदोष, वास्तुदोष, पितृदोष यासारख्या सर्व अडचणी ज्या आहेत त्या तुमच्या नष्ट होतील, सर्व दोष तुमचे नष्ट होतील। करून पहा, उपाय केल्याशिवाय त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही। ज्यांना याच्यावरती विश्वास नाही त्यांनी सोडून द्या, पण ज्यांना विश्वास आहे त्यांनी आवर्जून हे उपाय करून पहा। बऱ्याच वेळा आपल्या मागे ज्या अडचणी असतात, जे संकट असतात ते आपण दूर करण्यासाठी मोठमोठे ब्राह्मणांचे सल्ले घेत असतो किंवा आपल्या घरामध्ये काही अशा पूजा वगैरे आपण घालत असतो। पण हे पूजा वगैरे घालणं किंवा ब्राह्मणांचा सल्ला घेणं हे काही वेगळं सांगत नाही, ते हेच उपाय तुम्हाला सांगत असतात आणि तेच तुम्ही करत असतात। पण इथे तुमचा खर्च होणार असतो, पण तुम्ही जेव्हा हे उपाय तुम्हाला आम्ही सांगत असतो त्यावेळेला तुमचा कुठलाही खर्च न होता तुम्हाला त्यातून फायदा होत असतो। म्हणून तुमच्या घरामध्ये जर अशा अडचणी असतील तर आवर्जून तुम्ही हा उपाय करून पहा। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।